नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, आज पावसाचं वातावरण होतं, त्याच्यामुळे पाऊस येण्याची शक्यता होती आणि पाऊस आला पण. वृषाली काय करते आता? तर मित्रांनो, आता हे उन्हाळ्याचे दिवस आहे, परंतु आज भरपूर असा पाऊस पडला आहे. तर तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. पण एकदम थंडगार वातावरण. काय वृषाली, कुठे चालेल छत्री? अंगणात आले. काय लागत? काय झालंय? हा काय तळा पायाला? हा वा मित्रांनो, आता वृषाली जायला आता कुठे चालेल? खेळायला चालेल का? तर बघा, लहान लहान मुले कसे खेळात खेळण्यासाठी जातात. तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. वातावरण पण दाखवतो, एकदम थंडगार फ्रेश वातावरण आहे. तर चला मित्रांनो, आता वृषाली सोबत चाल वृषाली. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारचे पाऊस पडलाय. तर अंगणात एकदम तळ साचलंय मस्तपैकी. वृषाली पॅन्टवर कर. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे वृषाली इथं तळ्यात खेळ उड्या मार राहिले. तर पाऊस पडल्यानंतर जे लहानपणात इकडे नमस्कार मित्रांनो, पाऊस पडून काहीच अर्धा तास नाही झाला, 15-20 मिनटं झाले. तर बघा, ही जमीन सडाक सर्व भिजून गेले. तर जमिनीचा येणारा सुगंध, पहिल्या पावसाचा सुगंध एकदम खूपच छान असतो. तर जमिनीचा हा पहिल्या पावसाचा जो सुगंध आहे एकदम छान असतो दरवर. तर बघा, हे वातावरण आहे, इथं रस्ता आहे आणि इकडून असं तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. एकच नाव. तर अशा प्रकारचं हा आज पावसाचा पहिलाच दिवस आहे, म्हणजे 2025 मधला हा पहिलाच पाऊस पडला आहे. त्यानंतर तुम्हाला आकाश पण दाखवतो मित्रांनो. मी बघू शकताय कसा आकाश झाला आहे, काळा निळं. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारचा आकाश झाला एकदम काळं निळं, आणि त्याच्यामुळे हे सगळे ढग साचलेत ना, त्याच्यामुळे एकदम असं आता वाजले ती 5-5:30 वाजलेत, परंतु असं वाटतं की संध्याकाळचे 7-8 वाजलेत असे. म्हणजे पुढचं एकदम काळं निळं वातावरण बघू शकता तुम्ही. अशा प्रकारचे एकदम ढगाळ वातावरण झाले. त्यानंतर वृषाली तिकडं खेळ राहिले. तर देवांशून बाहेर आलं. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारचं हे आमचं घर आहे, आणि पडईवर कागद बिगद काय नाही, त्याच्यामुळे ताडपत्रे टाकून आम्ही असं झाकण्याचा प्रयत्न केला आहे. अजून काही कागद आणलंच नाही पडईवर, तर काय आणावं लागेल पावसाळा चालू झाला का. त्याच्यामुळे आज घाईमध्ये एकदम ताडपत्रे टाकली. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारचं हे वातावरण खूप सुंदर आहे. वृषाली काय करते का तिथं? काय खेळते? हा का आता मजा आली का तुला? नाही का? बावला घेऊन ये ना इकडे. आण त्याला, आण त्याला. ऐका जातोय बरं. आण त्याला, आण. नको रे बाबा, पाण्यामध्ये आधार वाढला तर पोराला. बरोबर. तसंच करील तिच्या वाणी. एकदा पाण्यात पाय बुडावला ना का तिच्याच वाणी करील कमल तुळशीवाणी. बघा मित्रांनो, आताच पाणी पडलंय, त्याच्यामुळे चव बाजूने काही झाकण पिकान काय नाही, त्याच्यामुळे सगळी बीत सगळी भिजून गेली. त्यानंतर पेंडा पण होता, पेंडाही जागायला टाईम भेटला नाही. पेंडा पण आमचा सगळा भिजून गेला, वरचा भिजला, खालचा आहे बरोबर चांगला नाही का. तर मित्रांनो बघा, आता तिकडे तुम्हाला दिसतं ना ते डोंगर, ते बघा तिकडं पवनचक्की आहेत. तर तुम्हाला पवनचक्क्या बघा, अशा प्रकारे एकदम स्वच्छ आणि सुंदर मस्तपैकी वातावरण निर्माण झालं आहे. पाऊस पडून गेल्यानंतर एकदम स्वच्छ बघा, किती ठळक आणि किती एकदम भारी वातावरण आहे. तर मित्रांनो, अशा या वातावरणात आम्ही राहतोय. तर आम्हाला म्हणजे कुठलंच टेन्शन काही टेन्शन घ्यायचं कारणच नाही, कारण इतके अशुद्ध अशा वातावरणात आम्ही राहतोय. त्याच्यामुळे इथं आम्हाला एकदम जो शहरात पण आनंद भेटत नाही, तो आनंद आम्हाला या निसर्गाच्या सानिध्यात भेटतो. त्याच्यामुळे आम्ही
म्हणजे शक्यतो आता शेतातच राहण्याचा प्रयत्न करतात सगळे लोक, आदिवासी भागातले सगळे आम्ही लोक शेतातच राहतो. तर बघा असं प्रकारचे वातावरण, आणि या वातावरणात आमचं हे छोटंसं घर इथे. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं आताच पाणी पडल्यामुळे असं एकदम मस्तपैकी थंडगार वातावरण निर्माण झालं आहे. तर आता कोंबड्यांकडे जाऊन येतो. कोंबड्या पण आहेत नाही का, कुक्कुटपालन थोडक्यात आहे ते 100 कोंबड्या, त्यांचं कुक्कुटपालन आहे आमचं. तर बघतो आता. इथं पण आमचं एक घर चाललं आहे नानाचं, त्याच्यामुळे आता तुम्हाला मी आमच्या कोंबड्या दाखवतो नाही का, थोडक्यात पाहतो म्हणजे ते भिजल्यात का काय झालं ते जाऊन बघतो तिकडे. तर बघा आता इथं पण घर चालू आहे आमचं. आणि मित्रांनो, तर बघू शकता आता इथं पूर्वी भांडे भरलेत बघा. भांडे हे पावसामुळे ना हे भांडे सगळे भरून गेले. एवढा पाऊस होता का डायरेक्ट लईच पाऊस होता. तर हे अशा प्रकारचं आमचं कुक्कुटपालन आहे इथं. इथं भरपूर म्हणजे कोंबड्या पाळल्या ते हे नीट जे दिसते नीट लावलेली आणि इथे धरावली. तर हे कोंबड्यांसाठी हे स्पेशल आहे मित्रांनो. तर पाहू आता कोंबड्या हिवल्यात का नाही का, दारातल्यात का काय झालं ते, कोंबड्यांकडं लक्ष नाही दिलं. तर बघा मित्रांनो आहेत. तर बघा अशा प्रकारे कोंबड्यांना पहा. तर मित्रांनो इथं काय गळत बिळत काहीच नाही, त्याच्यामुळे कोंबड्या नाही एकदम शांतपणे. आणि एकदम आता संध्याकाळची वेळ झाली, जसं आपण संध्याकाळ झाली का घरात जातो तसेच ते घरात येऊन बसले तिथं मग मस्त वेगळे नाही का. तर मित्रांनो असे या प्रकारचे छोटे छोटे व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करते. तर व्हिडिओ म्हणजे आम्ही ग्रामीण भागात राहतो, त्याच्यामुळे व्हिडिओ सगळे ग्रामीण भागातले राहतात शक्यतो नाही का. तर ग्रामीण भागातील वातावरण, ग्रामीण म्हणजे काय हालचाली हे ते सगळं काही दाखवण्याचा प्रयत्न करतो. कार्यक्रम कोणते सण साजरे केले जातात. तर बघा अशा प्रकारचे मी आज पहिलाच पाऊस पडला आहे, त्याच्यामुळे खूप खुश आहे. कारण